आपण बऱ्याच वेळा HbA1c टेस्ट करतो. HbA1c टेस्ट म्हणजे आपल्या मागच्या 3 महिन्यामध्ये आपण जे शुगर मॅनेज करायचा प्रयत्न करतोय, भलेही लाईफस्टाईल मॉडिफिकेशनने असो, डाएटने असो किंवा आपल्या मेडिसिन्सने असो, तर त्यातून जो आपण शुगर मॅनेज करायचा प्रयत्न करतोय, ते त्याचा 3 महिन्याच्या मागच्या लेखाजोखा जो असतो, त्याला आपण HbA1c टेस्टचा रिपोर्ट असं म्हणूया. हे एकदम सिंपल भाषेत सांगितलं. पण एक्झॅक्टली HbA1c असतो काय, हे आज आपण जाणून घेऊया. आणि हा HbA1c काय एक्झॅक्टली असतो हे ज्यावेळी जाणून घ्याल, त्यावेळी ही HbA1c टेस्ट करणं किती महत्वाचं आहे आणि ह्या HbA1c लेवल्स नॉर्मल येणं हे देखील किती महत्वाचं आहे हे आज तुम्हाला कळेल. HB म्हणजे तुम्हाला जवळपास सगळ्यांना माहीत असेल. HBचा अर्थ आहे की हिमोग्लोबिन, आणि हिमोग्लोबिन हे आपल्या रेड ब्लड सेल्समध्ये आढळतं. म्हणजे लाल रक्तपेशी ज्या आहेत त्याच्यामध्ये हे हिमोग्लोबिन आढळतं. एका रेड ब्लड सेलमध्ये जवळपास 270 मिलियन हिमोग्लोबिन मॉलिक्युल्स असतात. आणि ह्या हिमोग्लोबिनचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे की ऑक्सिजनला वेगवेगळ्या अवयवांपर्यंत, त्याच्यातल्या टिश्यूजपर्यंत, वेगवेगळ्या अवयवांच्या तिथपर्यंत कॅरी करणं ह्या हिमोग्लोबिनचं काम आहे. तो ऑक्सिजनला कॅरी करत राहतो आणि त्यामुळे हे सगळे अवयव जिवंत राहतात, ते प्रॉपरली फंक्शन करू शकतात. तर हा जो हिमोग्लोबिन आहे त्याचे 3 मेजर प्रकार आहेत. तर त्यातला HbA1 हा सगळ्यात जास्त आढळणारा प्रकार आहे, जो जवळपास 95% असतो. HbA2 जवळपास 4% आसपास असतो. आणि HbF नावाचा एक प्रकार आहे जो 1% असतो. त्यामुळे आपण जे विचार करतो, ज्यावेळी टेस्ट करतो, त्यावेळी हा HbA1 या प्रकारात टेस्ट करतो, कारण तो जास्तीत जास्त प्रमाणात जवळपास 95% हाच HbA1 आढळून येतो. तर इथं काय आहे की आपल्या ब्लडमध्ये ज्या काही शुगर लेवल आहेत, ग्लुकोज आहे, त्या ग्लुकोजची एक टेंडन्सी असते की ते प्रोटीनला जाऊन बॉन्ड होत असतो. आणि हे जे प्रोटीन बरोबर बॉन्डिंग असतं आपल्या ग्लुकोजचं, ते जनरली रिव्हर्सिबल असतं. म्हणजे पुढे जाऊन हे बॉन्ड ब्रेक पण होत असतात. मात्र हा जो ग्लुकोज मॉलिक्युल आपल्या शुगर मॉलिक्युल जो आहे किंवा त्याला ग्लुकोज मॉलिक्युल म्हणून, तो जो आपल्या ब्लडमध्ये आहे, तो जेव्हा हिमोग्लोबिनला अटॅच होतो, हिमोग्लोबिन हे देखील एक प्रोटीन आहे. तर जेव्हा हे ग्लुकोज आपल्या हिमोग्लोबिनला अटॅच होतं, त्यावेळी हा बॉन्ड जो असतो इरिव्हर्सिबल बॉन्ड असतो, तो ब्रेक होऊ शकत नाही. अशा प्रकारचा बॉन्ड बनलेला असतो हिमोग्लोबिन बरोबर या ग्लुकोजचा. तर हे हिमोग्लोबिन असतं कुठं, आरबीसी मध्ये. त्यामुळे आरबीसी मध्येच हे ग्लुकोजचे ह्या हिमोग्लोबिन बरोबर बॉन्ड बनत असतात. आणि आपल्या आरबीसी जे आहे, रेड ब्लड सेल, याचं जे लाईफ स्पॅन जे आहे, त्याचं जे टोटल आयुष्य आहे आरबीसीचं ते आहे 120 दिवस. साधारणतः एका नॉर्मल कंडिशनच्या व्यक्तीमध्ये 120 दिवसाच्या आसपास त्याचं लाईफ असतं त्या आरबीसीचं. त्यामुळं हा बॉन्ड देखील HB बरोबर, म्हणजे हिमोग्लोबिन बरोबर त्या ग्लुकोजचा जो बॉन्ड बनलेला आहे, तो देखील 120 दिवसाच्या आसपासचाच असतो. त्यामुळंच HbA1c टेस्ट ह्या 120 दिवसात, म्हणजे 3 महिन्याच्या आतमध्ये एकदा केल्या पाहिजेत असं असतं. तुम्ही 4 महिन्यापूर्वीचं शुगर चेक करण्यासाठी, तो लेखाजोखा चेक करण्यासाठी आज तुम्ही HbA1c टेस्ट करू शकत नाही, कारण आपल्या आरबीसीचं लाईफच 120 दिवस असतं. त्यामुळे 120 दिवसात काय घडलंय मागच्या, हे त्या आरबीसी मध्ये सगळं आपल्याकडं सगळं रेकॉर्ड भेटतं. तर आता काय होते की ज्यावेळी आपल्या ब्लडमधल्या शुगर लेवल वाढत जातात, तेव्हा ह्या ब्लडमधला जो ग्लुकोज मॉलिक्युल आहे, तो या हिमोग्लोबिनला अटॅच होण्याचं प्रमाण वाढायला लागतं. जिथं थोडेफार 1-2 मॉलिक्युल जिथं अटॅच झाले पाहिजेत किंवा 3-4 मॉलिक्युल्स अटॅच झाले पाहिजेत तिथे ग्लुकोजचे त्या हिमोग्लोबिन बरोबर, तिथं कित्येक पटींनं ते मॉलिक्युल्स तिथं अटॅच व्हायला लागतात. आणि ह्याच अटॅचमेंटला, ह्याच बॉन्डला ज्यावेळी आपण टेस्ट करतो लॅबोरेटरीमध्ये, ज्याला आपण HbA1c टेस्ट म्हणतो, त्याच्यामध्ये हे आढळून येतं की किती प्रमाणात हा ग्लुकोज तुमच्या हिमोग्लोबिनला जाऊन अटॅच झालेला आहे, किती त्याचं प्रमाण आहे. आणि त्याच आधारावरती आपल्याला कळतं की या 3 महिन्यामध्ये किती प्रमाणामध्ये आपली शुगर लेवल वाढत चाललेली, तो जो 3 महिन्याचा जो लेखाजोखा आहे तो त्याच्यामध्ये आढळून येतो. तर त्यामुळंच आपल्याला एक प्रॉपर रेकॉर्ड हवा असेल आणि खऱ्या अर्थाने सर्वात विश्वासार्ह जी टेस्ट आहे ब्लडची,
शुगरसाठी जी आहे ती HbA1cच मानली जाते. आता तुम्ही हे लक्षात घेणं गरजेचं आहे की हिमोग्लोबिनला हे ग्लुकोज मॉलिक्युल्स अटॅच होत आहेत आणि ते सगळ्या त्या हिमोग्लोबिन मॉलिक्युलला कव्हर करत चाललेले आहेत. त्याच्यामुळे सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम होऊ शकतो तो म्हणजे त्या हिमोग्लोबिनचं जे सगळ्यात महत्वाचं काम आहे, ऑक्सिजन कॅरिंगचं जे काम आहे, ते कुठेतरी डिस्टर्ब व्हायला लागतं. त्या हिमोग्लोबिनचं पूर्ण फंक्शनच डिस्टर्ब व्हायला लागतं. म्हणजेच त्या रेड ब्लड सेल्सचं जे फंक्शन आहे ते डिस्टर्ब व्हायला लागतं. आता हा विचार करा की तुम्हाला जिथं जेवढे ग्लुकोज मॉलिक्युल्स त्या हिमोग्लोबिनला अटॅच व्हायला पाहिजे त्याच्यापेक्षा जर खूप जास्त प्रमाणात तिथं अटॅच व्हायला लागले, तर ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी जर तुमच्या हिमोग्लोबिनची कमी झाली, तर सरळ सरळ एक प्रॉब्लेम तो दिसून येऊ शकतो. तो म्हणजे हायपॉक्सिया. तुम्हाला शरीराला जेवढ्या प्रमाणात ऑक्सिजन तुमच्या अवयवांना, टिश्यूजला पोचलं पाहिजे ते पोचणार नाहीये. त्यामुळे हायपॉक्सिया नावाची कंडिशन क्रिएट होऊ शकते. म्हणजे आपल्या टिश्यूजला ऑक्सिजन कमी पडलं तर डेफिनेटली मग तिथं टिश्यू नेक्रोसिस देखील सुरू होऊ शकतं. त्यामुळेच डायबिटिक फूड डेव्हलप होण्यामागे हे एक कारण असतं. डायबिटिक फूड डेव्हलप होण्यामागे शुगर वाढल्यामुळे जी वेगवेगळी कंडिशन्स तयार होतात, त्यातलं हायपॉक्सिया ही एक कंडिशन आहे ज्याच्यामुळे डायबिटिक फूड डेव्हलप होतो. परत आपल्याला ब्लड व्हिजन तयार होणं म्हणजे आपल्या डायबिटिक रेटिनोपॅथी डेव्हलप होणं हाही त्यातलाच म्हणजे ह्या HbA1c मुळे वाढलेल्या HbA1c मुळेच हा प्रॉब्लेम यायला लागतो. आपल्याला डिमेन्शिया किंवा अल्झायमर डिसीज म्हणजे विसरण्याचा आजार तयार व्हायला लागतो. तोही ह्याच एका प्रॉब्लेममुळे व्हायला लागतो. आपल्याला नर्व डॅमेज व्हायला लागतात म्हणजे न्यूरोपॅथी, आपल्याला हातापायांना मुंग्या यायला लागतात. त्याच्या मागे हे एक वन ऑफ द एक रिझन आहे. ही बरीचशी कारणं एकत्र येतात, मात्र त्यातलं एक रिझन हेही ठरतं. त्यामुळंच आपला HbA1c नॉर्मल ठेवणं हे आपल्याला खूप महत्वाची गरजेची गोष्ट आहे. आपण आपला HbA1c रेग्युलरली मॉनिटर करत राहा आणि तो कंट्रोल करण्यासाठी मेडिसिन्स बरोबरच आपल्याला आपलं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आणि डाएट या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या ठरतात. मी माझा HbA1c 9.5 औषधं घेत असताना इथपासून जो रिव्हर्स केला, तो HbA1c 5.5 कोणत्याही प्रकारची मेडिसिन्स मागच्या 4.5 वर्षात घेतलेले नाहीयेत, इथपर्यंत रिव्हर्स केलेलं आहे. तर अशा प्रकारे जर मला शक्य आहे, मला एक आता मेडिसिन शिवाय एक लाईफ जगणं शक्य आहे, तर तुम्हाला देखील ते शक्य आहे. मी 7 वर्ष रोज 6 टॅबलेट खाल्लेले आहेत शुगर कंट्रोल करणाऱ्या आणि मागच्या 4 वर्षामध्ये 4-4.5 वर्ष झाले असेल आता, त्याच्यामध्ये एकही शुगर कंट्रोल करणारी मेडिसिन घेतलेली नाही आणि तरी देखील माझा HbA1c बिलो 5.8च असतो. हे मला जर शक्य आहे तर तुम्हाला देखील शक्य आहे. पुढं भावी आयुष्यात येणारे जे कॉम्प्लिकेशन्स डायबिटीसमुळं हे सगळे जर आपल्याला टाळायचे असतील तर आपल्याला आपल्या लाईफस्टाईल मॉडिफिकेशनवरती, आपल्याला आपल्या डाएटवरती, एक्सरसाइज आणि मेडिसिन्स काय प्रमाण ह्या सगळ्या गोष्टींची हेल्प घेऊन आपल्याला आपला शुगर लेवल कंट्रोलमध्ये ठेवणं अतिशय गरजेचं आहे.